तुम्हाला माहिती आहे, कोकणातील या मंदिरामध्ये देवाच्या गाभाऱ्यासमोरच शेणाने सारवतात आणि ते पण फक्त हातानेच नव्हे तर डोक्यावरच्या केसाने पण. इतकेच नव्हे तर जिभेने सुद्धा. नमस्कार, मी कोकणची ऋषाली आणि हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नागवे गावातील नागेश्वर मंदिर. जवळपास 300 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मंदिराची अशी मान्यता आहे की मनापासून मागितलेली गोष्ट इथे मिळतेच आणि त्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी लोक देवाच्या गाभाऱ्यासमोर शेणाने सारवून त्यावर रांगोळी, हळद कुंकू वाहून नारळ फूल ठेवतात व एक छोटा दिवा देखील लावतात. ज्याने जसा नवस बोलला असेल तसा तो फेडला जातो. लोकांना येत असणाऱ्या अनुभवामुळे दिवसेंदिवस या मंदिराकडे भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. खूप दूरवरून भाविक या ठिकाणी येतात. आणि एक असं ऐकलेलं की काही केसांनी सारवतात वगैरे, नाकांनी वगैरे आणि जिभेनी पण सारवतात. म्हणजे ते खरं आहे का? खरं आहे का? कारण की आता मी ते ऐकलं होतं, पण इथं आल्यानंतर बघितलं ना, ते हातानेच दिसत आहेत मला सारवताना. आलेले सकाळी 2-3 माणसं सकाळी आलेली. जास्त करून हातानेच आहे. हा, तसंच कोणाचा असेल केसाने वगैरे तर एकदम काहीतरी कठीण हा, मागितलं कठीण असेल वगैरे किंवा असेल. काही. पौष महिन्याच्या 4ही सोमवारी हा नवस फेडण्याचा कार्यक्रम असतो. तसेच इथे महाप्रसाद देखील असतो. आहे ना इंटरेस्टिंग? तुम्हाला जर कोकणातील अशा इंटरेस्टिंग गोष्टी पाहायच्या असतील ना तर मला फॉलो करा आणि तुम्हाला या प्रथेबद्दल माहिती होते का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा.